उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील उसरहार पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे। मनोज जाटो असे मृत व्यक्तीचे नाव आहे। मनोज जाटो यांना मूल नव्हते। त्यांच्या लग्नाला पण 20-25 वर्ष झाली होती, पण मूल काही झाले नाही। म्हणून त्यांनी गावातील 23 वर्षीय राहुल कुमारला दत्तक म्हणून आपल्या जवळ ठेवले होते। पण मनोजची पत्नीसोबत त्या मुलाचे संबंध प्रस्थापित झाले। तरुण मुलाला रोज आपल्याकडे तिरक्या डोळ्याने पाहणे तिला समजले होते। जशी माणसाला भूक लागते आणि तो कासावीस होतो, तशीच मनोजची पत्नी शरीर सुखासाठी झाली होती। त्यातच घरात आधा तरुण मुलगा होता आणि तोही तिच्या शरीराला निहाळत असे। तो मुलगा तारुण्यात होता, त्यामुळे त्याची ही कोणासोबत तरी संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा होतीच। मनोज बाहेर गेल्यावर हे दोघे घरात एकटेच असायचे। एक दिवस त्या मुलाने मनोजची पत्नी, जी त्या मुलाची चुलत आई लागत होती, त्याने तिला मिठी मारली। मनोजची पत्नी त्या मुलाला काही बोलली नाही, कारण तिलाही तेच हवं होतं। मग त्यांच्यात काही वेळातच योगासने सुरू झाली। तो वर ती खाली, कधी ती वर तो खाली, असं त्यांचं चालू होतं। त्या दिवशी त्या दोघांनी मिळून योगासनांचा भरपूर आनंद घेतला। त्या बायला एक तरुण मुलाच्या सहवासाची लत लागली होती। मनोज घरी दारू पिऊन यायचा आणि झोपी जायचा। याचाच फायदा घेत हे दोघे चुलत आई आणि मुलगा रात्री सुद्धा योगासने करू लागले। पण असले संबंध आपण कितीही लपून ठेवले तरी ते उघड होतातच। त्याच्या मुलाची आणि पत्नीची त्याला शंका आली होती, पण त्याने त्या दोघांना कधी सोबत एकत्र बघितलं नव्हतं, म्हणून तो काही बोलू शकत नव्हता। पण तो त्याच्या बायकोला आता एकटं जास्त काळ सोडत नव्हता। कामावर तो तिला सोबत घेऊन जायचा। पण एका रात्री मनोज याने मुलाला व त्याच्या पत्नीला अर्धनग्न अवस्थेत पाहिले। त्याच्यामुळे पत्नी व मुलासोबत त्याचे खूप भांडण झाले। तो त्या गोष्टीला विरोध करू लागला। रात्री सुद्धा तो खूप वेळापर्यंत जागे राहून त्या दोघांकडे लक्ष देत असे। पण त्याच्या पत्नीला योगासने करण्याची आदत झाली होती, म्हणून महिलेने गावातील एका तरुणाला सुपारी दिली आणि दत्तक घेतलेल्या मुलासह पतीची हत्या केली। आपल्याच मुलाशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेने गावात मनोज जाटोच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती। पण जेव्हा सत्य उघड झाले तेव्हा सर्वांच्या बायकाची जमिनी सरकली। पतीची हत्या करण्यासाठी गावातील व्यक्तीला तिने 2.5 लाखाची सुपारी दिली होती। मारेकऱ्याला 70,000चा ॲडव्हान्स देण्यात आला होता आणि रात्री घरात रक्ताचा सडा पाडण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणी पत्नी आणि मुलगा राहुलला अटक केली आहे। दरम्यान विकास फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे। म्हणून असले संबंध व असले अपराध करण्यापूर्वी महिलांनी व पुरुषांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवायला पाहिजे। धन्यवाद।